पंढरपूरच्या राजकारणामध्ये विकासाचा जन्म झाला नाही, तर नुसत्याच कुरघोड्यांच्या वराती निघताना दिसत आहेत. सत्तेच्या प्रांगणामध्ये आपापली कार्यकर्ते सनई चौघडा वाजवून नेत्यांची चाटुगिरी करताना दिसत आहेत. मात्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या आणि 33 कोटी देवतांचा राजा असणाऱ्या विठुरायाच्या पंढरी नगरीतील आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारीवर कुणीच बरळत नसल्याचं दिसून येत आहे. नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. पंढरपूरच्या राजकारणामध्ये महत्वाचे दोन गट आहेत, एक मालकाचा आणि एक दादांचा. या दोन्ही गटांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर दोन्ही गट तुल्यबळ असून दोन्ही गट सत्तेतील बलाढ्य पक्षातून काम करतायत. उजनीच्या पाणीपट्ट्यात असणाऱ्या पंढरपूरचा विकास त्यामुळं चोही बाजूने होणं गरजेचं होतं, पण इथे राजकीय तमाशा संस्कृती जतन केलेल्या नेत्यांनी सवाल जवाबाच्या मैफिली सुरू ठेवल्या आहेत आणि कार्यकर्ते त्याहूनही पुढचे विचाराची चिल्लर उधळत आहेत. मी हे हृदयछेद शब्द यासाठी वापरले की हा स्थानिक नागरिकांच्या हृदयात दाबला गेलेला संताप आहे, जो आता नव्या लिडरशिपसाठी ऑप्शन शोधताना दिसतोय. याची कारणं पाहिली तर शहरातील खाजगी आरोग्य यंत्रणा कात्री लावून बसली आहे, तर शासकीय यंत्रणा कागदावर मोठी होताना दिसते. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉस्पिटलवर या नेत्यांचा जरा सुद्धा अंकुश नाही, तर सामाजिक संघटना डिजिटल बोर्डावर फक्त वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राज्यातील विरोधक यांची आस्था पंढरपूरवर मोठ्या प्रमाणात आहे. पण या आस्थेच्या नावाखाली निधी आणायचा आणि ठेकेदार जगवायचा हेच चाललंय मागील अनेक वर्षापासून. पंढरपुरातील वैद्यकीय क्षेत्राचं एक समीकरण आहे, ते म्हणजे यमाच्या यादीत नाव आलेल्या रुग्णाला सायरन वाजवून सोलापूरला पाठवले जाते. त्यावेळी रुग्णालयाची बिले भरून लोक कर्जबाजारी होत आहेत. पण हे का होतं, या प्रकाराला आपण रोखू शकत नाही का, असे अनेक प्रश्न जनतेसमोर उभारतात. पण आपले नेते राजकीय तमाशातील सवाल जवाबाबाबतच मग्न असल्याचं दिसतं. आपण शिक्षणाचा विचार केला तर याच नेत्यांनी शहरातील अनेक नगरपालिका शाळा बंद पाडल्या. त्या का बंद पाडल्या हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्याहून आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना फक्त बेरोजगारीचा धप्पा लागलाय. अशा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कुठेही स्टडी रूम आणि लायब्ररी उभारलेली नाही. वास्तविक नगरपालिकेच्या अनेक इमारती या धुळकात पडल्या आहेत. अशा इमारतीमध्ये सध्या दारुड्यांचा विळखा पडल्याचं दिसतंय. तसेच तालुक्यातील बेरोजगारीचा विचार केला तर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी जलद गतीने हत्तीवर जात वेगात MIDC ची मंजुरी कागदावर आणली. वास्तविक कागदी घोडे नाचवून सर्कस दाखवण्यापेक्षा बेरोजगार तरुणांना प्रॅक्टिस नॉलेज देणारे मार्गदर्शन शिबिरे, स्टडी रूम, मोठ्या लायब्ररी का उभारल्या जात नाहीत, हा ही मोठी शोकांतिका आहे. तर मित्रांनो, हा सगळा राजकीय खटाटोप आता जनतेसाठी उरलेला नाही, तर नेत्यांच्या जुन्या घरांचा महाल करण्यासाठी सुरू आहे. पंढरपूरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर पहिले नेत्यांची तमाशगिरी बंद करणे गरजेचं आहे. तर जनतेने जाब विचारायची हिंमत ठेवली पाहिजे, हे नक्की. तेव्हाच या पंढरपूरचा विकास साधला जाईल.